हॅलो, नमस्कार, वेलकम टू रूबरू विथ अनु. आज अर्थातच या पॉडकास्टमध्ये एक नवीन विषय आणि नवीन गेस्ट. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि तो म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस इन वुमेन. आणि आपल्याला मार्गदर्शन अर्थातच करणार आहेत डॉक्टर अपूर्वा हजीरनीस मॅडम. त्या स्वतः एंडोक्रायनॉलॉजिस्ट आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून या संपूर्ण क्षेत्रात मॅडमचा अनुभव आहे. डॉक्टर, मी जसं सुरुवातीला म्हटलं, एक तर सगळ्यात पहिले रूबरू विथ अनुमध्ये वेलकम. थँक्यू. आणि आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्सेस. मला सुरुवातीलाच तुमच्याकडे येताना असं हे करायचं आहे की आता मी जसं म्हटलं की प्रत्येकाच्या घरामध्ये एज फॅक्टर जर का सोडला तर हॉर्मोनल इम्बॅलन्सेस किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे हे एकदम कॅज्युअली बोललं जातं. म्हणजे एखाद्या बाईला हेअर लॉस होतो आहे, एखाद्या बाईला प्रचंड वेट गेन झाला आहे, खूप थकवा येतो आहे, सेक्स ड्राईव्ह कमी झाली आहे, काही झालं आहे, म्हणजे चिडचिड होती आहे, अगदीच घरामध्ये एक 40शीची बाई आणि चिडचिड होते. असं जरी झालं तरी पटकन ना कोणी घरातलं कोणी म्हणजे लहान मुलगा सुद्धा एखाद्या त्या बाईचा किंवा नवरा असेल, कोणी घरातलं एखादा माणूस असेल, तो म्हणून जातो हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला दिसतोय तुझा. इतकं कॅज्युअली आजकाल हा शब्द ऐकायला येतोय. मला आठवत आहे म्हणजे माझी आई या एजमध्ये असताना पण ह्या सगळ्या गोष्टींमधनं गेली असेल, पण हा शब्द कधी कानावर नाही आला किंवा एवढ्या कॅज्युअली मी किंवा आमच्या घरातलं कोणी म्हटलं नाही की आईला असंच झालं असेल, एवढं काही लक्ष देऊ नका. सो माझं म्हणण्याचा उद्देश हाच आहे सुरुवातीला की काय मग हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणजे नेमकं काय. सो अलीकडे लोक हॉर्मोनल इम्बॅलन्स ही एक अशी ब्रॉड स्पेक्ट्रम टर्म ठेवलेली आहे की जो काही प्रॉब्लेम आहे तो हॉर्मोनल इम्बॅलन्स. तर देर आर मेनी टाईप्स खरं तर. आणि कुठचा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे की फक्त पिरियड्स इरेग्युलर, हेअर लॉस आहे म्हणजे तो PCODच आहे किंवा फक्त वेट गेन आहे म्हणजे तो थायरॉइडच आहे. तर हे असं नसतं. एव्हरीथिंग इज अल्टिमेटली लिंक्ड आणि ॲट द सेम टाईम एव्हरीथिंग इज सेपरेट. सो म्हणूनच आपल्याला हे कुठेतरी डॉक्टरांकडे जाणं, हे सगळे इश्यूज डिस्कस करणं हे आवश्यक आहे. ऑफकोर्स वयानुसार आपण एक गेस करू शकतो की जी एक 40शीतली बाई आहे की जिची चिडचिड होते, पिरियड्स पण रेग्युलर येत नाहीत, बट व्हेरी ऑफन अशा बायका मेनोपॉझल नसतातही. अननेसेसरी द वुमन ऑल्सो थिंक्स की चला आता मेनोपॉज झालेला आहे, हे ऑब्व्हियस आहे. पण ही चिडचिड का होते? आता मी OPDमध्ये रोज एवढे 50 पेशंट्स बघते, त्याच्यातल्या बायकांमधले असे 70% ऑफ दोज बिटवीन द एज ग्रुप ऑफ 35 to 50 त्यांचा हे कॉमन प्रॉब्लेम असतो की खूप चिडचिड होते. बट ते खरंच हॉर्मोनल आहे का? देर आर अदर फॅक्टर्स. तर ऑफकोर्स आपण अशा बायकांचं स्क्रीनिंग करतो की मेनोपॉज जवळ आलेला आहे की नाही, FSH हॉर्मोनल टेस्ट करतो. कधी कधी थोडं लेट प्रेझेंटेशन म्हणजे वजन वाढतं 30 नंतर, डिलिव्हरी नंतर, आणि PCOD नव्याने एक डोकं काढतो, नव्याने त्याचं रूप दाखवतो. त्याच्यामुळे चिडचिड, वेट गेन आणि इरेग्युलर पिरियड. सो प्रत्येकच गोष्ट मेनोपॉज नसते आणि प्रत्येकच चिडचिड ही पण हॉर्मोनल इम्बॅलन्स नसते. तर आपण हे सगळं जर रूल आउट केलं तर बाकी अनेक कॉजेस असतात. आय थिंक वेन यू टॉक अबाउट वुमन हेल्थ, आता एक मेजर इश्यू असतो मुंबईत राहणाऱ्या बायकांची वुमन हेल्थ रिलेटेड की त्यांची स्लीप इज अ व्हेरी कॉम्प्रोमाइज. स्लीप होत नाही. ट्रेडिशनली त्यांना करिअर, मग नोकरी, मग ट्रॅव्हल आणि सकाळी लवकर पहाटे उठून डबे करणं. सो या सगळ्यामध्ये त्यांची झोप होत नाही आणि सगळं डॉक्टरकडे जाऊन सगळ्या टेस्ट केल्या जातात, ट्रीटमेंट दिली जाते, वेगवेगळ्या कॅल्शियम सप्लिमेंट्स, एव्हरीथिंग इज गिवन. पण नंतर हे अल्टिमेटली डॉक्टरच्या किंवा पेशंटच्या लक्षात येतं की आपली 7 ते 8 झोपच झाली नाही. तर शरीराला जो फटीग, इरिटेशन, मेंटल फॉगिंग हे सगळं राहणारच आहे आणि अल्टिमेटली या सगळ्याचा इफेक्ट होऊन अर्ली ब्लड प्रेशर येणं आणि देन इरेग्युलर पिरियड्स येणं हेही इश्यूज होणार आहेत. म्हणजे साधं एक आपली झोप 7 ते 8 तास पूर्ण न होणं हे सुद्धा एवढ्या मोठ्या सगळ्या गोष्टींचं कारण असू शकतं. बरं, पण आता जसं डॉक्टर तुम्ही म्हणालात तसं की एकदम चांगला मुद्दा मांडलात तुम्ही की सगळ्या गोष्टींना आपण हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणून लेबल नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यासाठी एक मॉनिटर करणं गरजेचं आहे. आज तुमच्याकडे एवढे पेशंट येतात, अशा असंख्य लक्षणं घेऊन येत असतील, पण मग आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला हॉर्मोनल इम्बॅलन्स म्हणून खरंच लेबल जर का करतोय तर मग अशी चिडचिडा होणं किंवा हे होणं ही तर एक सामान्य लक्षणं असू शकतात, पण स्पेसिफिक तुम्हाला अशी काही लक्षणं दिसतात का? हा पहिला प्रश्न. दुसरं मला विचारायचं आहे की आत्ताच्या या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे म्हणा, जसं तुम्ही म्हणालात आता मुंबईतल्या लोकांचं म्हणा, म्हणजे कुठल्याही मेट्रो सिटीजमध्ये म्हणाल जर का, तर झोप पूर्ण होत नाही, जेवणाच्या वेळा चांगल्या नाही आहेत, म्हणजे एकंदर त्यांची लाईफस्टाईल थोडक्यात चांगली नाही आहे, हे जर का गृहीत धरलं तर मग हे चेंजेस तुम्हाला काही लक्षणांमध्ये सुद्धा किंवा त्याच्या परिणामांमध्ये सुद्धा ते दिसून येत आहेत का?
सो हे लाईफस्टाईल जे चेंजेस आहेत, स्ट्रेस, सिडेंटरी आणि फूड हॅबिट, त्याच्यामुळे कॉर्नर स्टोन इज ऑलवेज वेट गेन, की वजन कुठेतरी वाढलेलं असतं. आणि वजन वाढलं की एक थोडं जेनेटिक ज्यांना टेंडन्सी आहे की पीसीओडीची, मग तो मी म्हटलं तसं पीसीओडी फ्लेअर अप होतं. मग ती ॲडोलसंट मुलगी पण असू शकते, पीसीओडी येऊ शकतं आणि ती अराउंड आफ्टर 30-35 इवन पेरीमेनोपॉझल सुद्धा असू शकते. सो वेट गेनमुळे अजूनच प्रॉब्लेम्स होतात. इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, हंगर पँग्स येतात, भुकेचे इश्यूज येतात आणि ते एक विशियस सायकलमध्ये पेशंट जातो की ऑलरेडी ओबेसिटी आहे, सिडेंटरी आहे, वजन वाढतंय, पिरियड्स इरेग्युलर आहे, या सगळ्यामुळे चिडचिड अजून वाढते. स्ट्रेस इटिंग चिडचिडीमुळे खूप होतं. स्ट्रेस इटिंग झालं की किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सने अजून भूक वाढते आणि कुठेतरी ते कंट्रोल नाही केलं, अधिक भूक, मग अजून वजन वाढतं. एकदा वजन वाढलं की जे थोडेफार ऍक्टिव्ह असणाऱ्या बायका असतात दे टेंड टू बी मोर सिडेंटरी, कारण की मग ते तेवढं ऍक्टिव्हिटी होत नाही, शरीर हलत नाही, एक्सरसाइज होत नाही, एक्सक्युजेस मिळत जातात टू नॉट टू डू एक्सरसाइज आणि ओबेसिटी होते. आता ओबेसिटीने हॉर्मोनल इम्बॅलन्स कसा होतो, तर एक खूप मोठं मिथ आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला किंवा पिरियड्स नाही आले 3 महिने की मग वजन वाढतं, पोट वाढतं. ऍक्च्युअली हे उलटं आहे. वेट वाढलं, सेंट्रल ओबेसिटी झाली की इन्सुलिन रेझिस्टन्स होतो, पीसीओडी चे जास्त यू कॅन से फ्लेअर अप होतो किंवा जास्त सिव्हिअर होतो आणि मग पिरियड्स जे 1.5 महिन्याने येत असतात ते एकदमच इरेग्युलर होतात, बंद होतात. सो हे मिथ पण ॲड्रेस करणं आवश्यक आहे आणि ट्रीटमेंट इज अल्टिमेटली वेट लॉस प्लस पीसीओडी आपण जे मेडिसिन्स देतो. सो पेशंटला असं कुठेतरी वाटतं पिरियड्स नाही आले, चला गायनाकडे, एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे जा, एक आपल्याला हॉर्मोनल पिल्स देतील आणि 3 महिने ते खाल्ल्या की झालं. सो एक आपण लक्षात घेणं अलीकडच्या मुलींनी आवश्यक आहे की पीसीओडी इज लाईक अ लाईफस्टाईल डिसीज. तो असा फ्लू किंवा न्यूमोनिया सारखा एक 1 वीक 3 मंथ्स कोर्सने नाही जात. बरोबर. तुमचं कधीही तुमचं वेट गेन होत राहिलं, तुम्ही एकदमच सिडेंटरी झालात, आउट गोईंग पार्टीज, हे सगळे लाईफमध्ये चेंजेस होतच असतात. स्ट्रेस येतो, झोप नाही होत. इवन आय एम टॉकिंग अबाउट यंग गर्ल्स किंवा अर्ली 20s मधले हु आर रनिंग आफ्टर देअर करिअर आणि खूप टाइम मॅनेजमेंटचा इश्यू. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचे जरी 3 महिने 6 महिने पिरियड्स आपण रेग्युलर केले विथ थेरपीज तरी ते परत इरेग्युलर होणार आहेत. सो कुठेतरी एकदम अंडरलाईंग लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जे म्हणतो, अगेन लाईफस्टाईल मॉडिफिकेशन इज व्हेरी लूजली यूज. त्याच्यावर तर मी येणारच आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा खूप मोठा शब्द आणि खूप ट्रेंडिंग शब्द मी येणारच आहे. पण तुम्ही म्हणताय तसं की म्हणजे हा एक अंडरलाईंग कॉज जर का असेल तर त्याला त्या रूट कॉज पासून ट्रीट करणं गरजेचं आहे. तुम्ही जसं म्हणताय की 3-6 महिन्याच्या फक्त मेडिकेशननी होणार नाहीये त्या गोष्टी चेंज. पण जसं आता मी म्हटलं की त्या शब्दावरती मी येणार आहे, कारण काय होतं जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ज्या बायका ऍक्टिव्ह असतात, थोडंफार जी ऍक्टिव्हिटी करत असतात, बऱ्याच वेळेला असं पण होतं, म्हणजे मी अशी उदाहरणं पाहिली आहेत की अचानक वजन वाढतंय आणि मग वजन वाढतंय म्हणून प्रचंड एक्सरसाइज करायला सुरुवात करायची. म्हणजे मग 2-2, 3-3, 4-4 तास जिमलाच जायचं, मग योगा असेल, आजकाल पिलाटेज आहेत, म्हणजे असंख्य गोष्टी आहेत आजकाल आलेल्या, मार्केट त्याचं आहेच. त्यामुळे आणि मग कुठेतरी ना त्याच्यामध्येच त्या वाहून घेतात की नाही वजन कमी झालं पाहिजे म्हणून फक्त फिजिकल ऍक्टिव्हिटी, आणि इट एंड्स अप विथ एनी काइंड ऑफ इंजुरी ऑल्सो. या लेवलपर्यंत ऑब्सेशन. सो खरं तर अंडरलाईंग जर वेट लॉस करायचा असेल तर बेस्ट आणि टाइम ट्रीटेड थेरपी इज डाएट कंट्रोल. तुम्ही जर दिवसभरामध्ये 1800 आणि 2000च कॅलरी तुम्ही खात बसलात तर तुम्ही कितीही वर्कआउट केलं तरी देर इज लिमिटेशन. ऑफकोर्स इट विल शो अन इम्पॅक्ट, बट जर कोणाचा 5 ते 7 किलो वेट गेन झालेला असेल तर तो एकदम वेट लॉस होण्यासाठी डाएट कंट्रोल म्हणजे काय, तर टोटल दिवसभरामध्ये 24 तासामध्ये तुम्ही ज्या कॅलरीज खातात थ्रू मे बी शुगर, ऑइल, कार्बोहायड्रेट, हे सगळ्या कॅलरीज तुम्ही कमी करा. नुसतंच वर्कआउट करून यू आर राईट आणि कुठेतरी मग जिम ट्रेनर पुश करतात, मग अननेसेसरी हाय प्रोटीन डाएट. हाय प्रोटीन म्हणजे दे टेन टू टेक टू मच हाय प्रोटीन, 2 to 3 grams per kg. म्हणजे एक 70 kgची व्यक्ती आय हॅव इवन सीन की 250 grams ऑफ प्रोटीन कन्झ्युम करते आहे आणि मग त्याचे इश्यूज वेगळेच आहेत. सो तुमच्या लिव्हरवरती प्रेशर पडू शकतं, तुमचं युरिक ऍसिड वाढू शकतं आणि हे जे जिम ट्रेनर्स समटाईम्स हे पुश यू, त्याच्यामुळे यू आर ॲब्सोल्युटली राईट की जॉईंट लिगामेंट इंजुरीज होतात आणि त्यातून रिकवर होताना जी बेड रेस्ट दिली जाते त्याने अगेन फ्लेअर अप होऊन सडन
फर्दर वेट गेन gain होतो. होतं, right. सो एव्हरीथिंग हॅज टू बी इन मॉडरेशन आणि इन अ करेक्ट वे. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करा. तुम्ही जर 1 hour ऑफ डेली एक्सरसाइज वाढवला असेल इट इज व्हेरी गुड, बट कीप इट ॲट 1 hour टू बिगिन विथ. आणि सोबत तुम्ही मी म्हटलं तसं एक 300 कॅलरीने तुम्ही कमी करा. तुम्ही जर स्नॅकिंग करत असाल, खात असाल, तर ते एक स्नॅक कमी करा. इव्हनिंगला अननेसेसरी स्नॅक असेल तर ते तुम्ही यू कॅन रिप्लेस इट विथ समथिंग एल्स, लाईक मे बी अ ग्लास ऑफ मिल्क ऑर अ फ्रूट, समथिंग नॉट व्हेरी फॅन्सी बट सिम्पल. सो कॅलरी रिडक्शन हॅज टू गो हँड इन हँड, साईड बाय साईड, अलॉंग विथ एक्सरसाइज. सो फक्त एकाच गोष्टीवर फोकस करून चालणार नाही असं तुमचं. किंवा दुसरा एक्स्ट्रीम पण असतो. लोक पीपल गो ऑन एक्स्ट्रीम डाएट. हे तर खूपच आहे कॉमन. म्हणजे त्यांना असं वाटतं की जसं मी म्हटलं तसं की हॉर्मोनल टॅबलेट्स घेऊन पिरियड्स रेग्युलर करायचे 3 ते 6 महिने आणि विसरून जायचं. सो अगेन ओबेसिटी पण हा इट्स अ लाईफ लॉंग डिसीज. त्या ओबीस व्हायला जर 20 वर्ष लागतात, 30 वर्ष, तर ओबेसिटी 3 महिन्यामध्ये कशी ठीक होईल. सो जे लोक खूप क्रॅश डाएटवरती जातात, मे बी लाईक 1000-1200 किलो कॅलरी, म्हणजे काय तर रफली आपण एक सामान्य भाषेत सांगायचं झालं तर दिवसभरामध्ये 2 चपात्या फक्त खायच्या आणि बाकी एक्सेस ऑफ प्रोटीन. पण हा असा डाएट करून जरी इंटेन्स वेट लॉस झाला 5-10 किलो, तरी त्यांना मग लोक खूप खुश होतात आणि मग 1 फाईन डे ते डाएट पूर्णपणे सोडलं जातं आणि एक्झॅक्टली दे गो बॅक टू द सेम लेवल. रिबाउंड इफेक्ट येतोच. आणि आपल्या ब्रेनला, आपला ब्रेन एका प्रकारे वायर्ड झालेला असतो ओबीस पेशंटचा. अच्छा. येस. सो आपण 6 महिन्यात वजन कमी केलं तरी आपल्या ब्रेनला आपल्या जुन्या म्हणजे जास्त हेवी वेटची एक सवय असते आणि शरीराला वाटतं काहीतरी चुकतंय खरं कमी पडतंय. सो शरीरच मेटाबॉलिझम स्लो करून परत आपलं वजन इट टेक्स यू बॅक टू से 80 kg 90 kg फ्रॉम वेअर यू बिगॅन. मग हे सायकल कसं करायचं कट. सो लोक काय करतात, लोक वेट लॉस करतात, मग परत रिगेन झाला की मग ते दुसऱ्या कुठे, जसं तुम्ही बोललात तसं पिलाटेसकडे वळतात, हेवी ट्रेनिंगकडे जातात, पॉवर योगा करतात. समहाव अगेन दे हॅपन टू लूज अनदर 10 kilos. मग ते सगळं सोडतात आणि मग परत रिगेन होतो. सो ह्याला सोल्युशन आहे की तुम्ही भले खूप लो कॅलरी डाएट नका करू, इंटेन्स वर्कआउट नका करू, बट जे तुम्ही करता इन मॉडरेशन ते सस्टेनेबल पाहिजे. ॲटलिस्ट ओव्हर 1 to 2 years जर तुम्ही वजन कमी करून तेवढंच ठेवलं, मग तुमच्या ब्रेनला तुमच्या कमी वजनाची सवय होते. कंडिशन करायचं. एक्झॅक्टली. तुम्हाला तुमच्या ब्रेनमध्ये आपलं हायपोथॅलॅमस असतं, ग्रे मॅटर असतं, ह्याचं कंडिशनिंग, तुमचं डिकंडिशनिंग झालं पाहिजे. ते झाल्यानंतरच तुमचा वेट रिगेन होणार नाही. नाहीतर दरवेळेला हे होतच राहील. आणि ह्याच्या सायकल्स असतात. पीपल कॉल इट ॲज यो डाएटिंग, की वेट लॉस होतं, वेट रिगेन. हे जे वेट लॉस होतं तिथे खूप सारा मसल लॉस होतो, एस्पेशली 30 नंतर 40 नंतर, हे पेरीमेनॉपॉझल, इथे तो मसल लॉस अजून रॅपिडली होतो. कारण कधी कधी खूपच कमी कॅलरी दिलं जातं, इतकं जादा वेट ट्रेनिंग प्रॉपर होत नाही, मेनी रिझन्स. आणि हे जे वेट रिगेन होतं ते सगळं फॅट येतं. सो अल्टिमेटली तुमची बॉडी इज गोइंग थ्रू लॉट ऑफ स्ट्रेस आणि मसल लॉस. म्हणून हे नाही होता कामा. नाही, अगदी बरोबर आहे. आणि जसं आता आपण म्हणतोय की डाएटचा तुम्ही विषय जसा काढला, मला त्याच्यावरती यायचंच होतं की क्रॅश डाएट तुम्ही आता म्हटलात, पण आजकाल जर का बघितलं तर आता विगन असेल, कीटो असेल, डिटॉक्स आहे, म्हणजे देर आर एन नंबर ऑफ नेम्स यू कॅन सी. आणि मग ते लोक ब्लाइंडली फॉलो करतात. अनफॉर्च्युनेटली इंटरनेटवरती किंवा अशा अनेक ठिकाणी एक्सपोजर असं आहे की तिथे तुम्हाला त्यातलं सायंटिफिक नॉलेज किती असतं माहिती नाही. इट्स जस्ट की तिथे आहे, आपल्याला ते दिसतं आहे आणि वी जस्ट गो थ्रू इट आणि आपण ते ब्लाइंडली फॉलो करायला सुरुवात करतो. सो मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की हे किती डेंजरस असू शकतं की असं क्रॅश डाएट करणं किंवा कुठल्याही मेडिकल अटेन्शन शिवाय, कुठल्याही डॉक्टरच्या सल्ल्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच कुठेतरी जाऊन हे ठीक वाटतं डाएट आपण फॉलो करून बघूया, हे किती डेंजरस असू शकतं डॉक्टर. कारण तुम्ही कॅलरीजचा पण विषय काढला आणि आजकाल कॅलरी डेफिसिट करणं हे फॅड झालंय. म्हणून तुम्हाला विचारायचं आहे आणि मला हे प्रेक्षकांना पण सांगायचं कारण हे किती डेंजरस असू शकतं. सो आता आपण ऍक्च्युली सगळ्यात डेंजरस पासूनच सुरुवात करूया. जे कीटो डाएट आहे. आणि आता तरी थोडंसं कमी आहे. मधल्या काळामध्ये कीटोचं खूपच फॅड आलेलं होतं. खरं तर लोकांना ते चीज आणि बटर आणि नॉनव्हेज खायला मिळत होतं. त्याच्या अगेन्स्ट पण आलंय, लगेच विगन पण आलंय सगळं. सो कीटो एवढं फेमस होण्याचं कारण त्याचा इफेक्ट पेक्षाही लोकांना जे आवडतं ते खाऊ शकत होते. एक्झॅक्टली.
बट हे कीटो डाएट ॲक्च्युली प्रॉपर कीटो डाएट फॉलो केलं तर कीटोन बॉडीचं प्रोडक्शन खूप जास्त प्रमाणात वाढू शकतं. खरं तर जे कीटो डाएट करतात त्यांना 3 to 6 मंथली रक्ताची चाचणी, इव्हन युरिनची चाचणी, की त्याच्यामध्ये कीटोन्सचं किती प्रमाण आहे, थोडंफार वाढतं पण ते प्रमाणाबाहेर गेलं तर अगदी अनकॉन्शियसनेस कोमा इथपर्यंत जाऊ शकतात. आणि इनफॅक्ट अनकॉन्शियसनेस हे खूप सारे कॉमन आले पण होते. इनफॅक्ट लोक ॲडमिट होत होते कीटो डाएट घेऊन विथ किटॉसिस. येस. सो इनफॅक्ट डायटिशियनने सुद्धा देर आर व्हेरी स्पेसिफिक डायटिशियन्स की जे खरंच प्रिस्क्राईब करू शकतात प्रॉपर कीटो डाएट, कारण त्याला खूप साऱ्या ब्लड टेस्ट मॉनिटरिंग ऑनगोईंग लागतं. सो कीटो इज अ गुड थिंग कोणासाठी ज्यांचं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझममध्येच काही दोष आहेत आणि लो कॅलरी हाय प्रोटीन बेसिक ॲटकिन्स डाएट किंवा त्याचं काम नाही होते, इट इज नॉट वर्किंग, तिथे अंडर गायडन्स ऑफ अ प्रॉपर कीटो न्यूट्रिशनिस्ट अशा कंडिशन्समध्ये ते केलं तर ठीक आहे. अगेन ड्युरेशन हॅज टू बी मिनिमम, नॉट अबाव 6 months, नॉट लाईक लॉंग टर्म. सो त्याचा एक मेंटेनन्स लॉंग टर्मचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल की कीटो नंतर काय पेशंट फॉलो. सो ऑन हिज ओन करण्याजोगी तर कीटो ही अजिबातच गोष्ट नाहीये. ओके. नाही, म्हणूनच मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. आत्ता तुम्ही जे मुद्दे मांडलेत, जेव्हा आपण इंटरनेट किंवा कुठे अशा साईट्सवरनं हे डाएट उचलून घेतो आणि आत्मसात करतो, तेव्हा या सगळ्याचे साईड इफेक्ट्स आहेत ना, ते कुठेच मेन्शन केलेले नसतातच, कारण त्यांना माहीतच नसतं. एक्झॅक्टली. सो आता एक सिम्पल गोष्ट आहे जे ॲपल सायडर विनेगर विच इज व्हेरी कॉमनली युज्ड. तर माझ्याकडे ऑन एन ॲव्हरेज आय कॅन टेल यू डेली 1 पेशेंट येऊन मला सांगतो की मैं 2 महीने से डेली ले रहा हूँ, मेरा जरा सा भी वेट लॉस नहीं हुआ. सो बेसिकली पेशंट्स नीड टू अंडरस्टँड की आपण नुसतं एखादी गोष्ट खाऊन, मग ते ग्रीन टी असू दे, ॲपल सायडर विनेगर असू दे, नुसतं हे करून आपण जर असेच बसून राहिलो सिडेंटरी आणि तेच खात राहिलो आपलं झोमॅटो स्विगी आणि केक्स पेस्ट्रीज, तर आपला वेट लॉस नाही होणार आहे. आणि टॉकिंग अबाउट साईड इफेक्ट, आता हे ॲपल सायडर विनेगर ACV असा एकदम स्टायलिश शॉर्ट फॉर्म केला जातो. त्याने खूप ॲसिडिटी, हार्टबर्न होणं हे घेतलं जातं. अनेकदा अनेक साईट्सवरती असं सांगितलं जातं की ते तुम्ही एम्प्टी स्टमक घ्या. सो एम्प्टी स्टमक त्याने ॲसिडिटी टू द एक्सटेंट ऑफ वॉमिटिंग हे प्रॉब्लेम्स होणारच आहेत. अनेक थायरॉइडचे पेशंट्स ते ACV आणि थायरॉइडची टॅबलेट सोबत घेतात. त्यामुळे त्यांचं थायरॉइड वजन तर नाही कमी होत, पण थायरॉइडची लेवल नक्की वाढू शकते. बिकॉज थायरॉइड इज वन मेडिसिन, एनी ॲसिडिक थिंग विल डिस्ट्रॉय दॅट मेडिसिन. सो तुमच्या बेसिक सल्ला आणि डॉक्टरांचा न घेता हे गोष्टी करणं इज व्हेरी नॉट गुड, नॉट ॲडवायझेबल. ग्रीन टी सुद्धा इट्स अ व्हेरी गुड थिंग की बाबा ते अँटीऑक्सिडंट्स आहेत, इट इज गुड फॉर हार्ट अँड इट इज गुड फॉर स्किन. बट फक्त ग्रीन टीवरती ग्रीन टी पिऊन काहीच तुम्हाला ना स्किन ना हार्ट ना वेटमध्ये फायदा होणार आहे. हो, नाही जसं मी आता म्हणते तसं ना की कारण बऱ्याच वेळेला शेवटी काय होतं ना, आजकाल जर का बघितलं तुम्ही तर इंडियन वुमन असा जर का विचार केला ना आज, तर ती ओबेसच आहे. म्हणजे अनफॉर्च्युनेटली इट्स अ फॅक्ट की असं खूप कमी वेळेला दिसतं की एकदम फिट आहेत आणि ॲक्च्युली फक्त दिसण्यासाठी फिट नाही, करेक्ट, अदरवाईज ऑल्सो फिजिकली फिट असणं वेगळं आणि मेटाबॉलिकली फिट असणं वेगळं, बरोबर. तर तसं नाही अनफॉर्च्युनेटली. त्याच्यामुळे ना कुठेतरी आपण वुमन हेल्थचा विचार करताना प्रत्येक वेळेला ती सायकल येऊन थांबते ना, ती ओबेसिटीवरतीच थांबते. आणि आता आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणतोय ना, त्या अनफॉर्च्युनेटली या बायका पण ना कुठेतरी वजन कमी करायचं आहे, ओबेसिटी कमी करायची आहे, म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे लागलेल्या असतात खरं सांगायचं तर. म्हणजे याच्याच पुढे जाऊन मला तुम्हाला विचारायचं आहे, माझे असंख्य ओळखीचे लोक आहेत, आम्ही इंटरमिटंट फास्टिंग करतोय. अरे पण इंटरमिटंट फास्टिंग सुद्धा तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने करताय का? किंवा डॉक्टर तुम्हाला खोटं वाटेल, 3 दिवस ना लिक्विड डाएट केलं, 3 दिवस ना डिटॉक्स डाएट केलं, कसं? त्याचे साईड इफेक्ट्स काय? तुम्हाला त्यांनी कितपत फायदा होणार आहे ह्याचा विचार तुम्ही करताय, पण त्याच्याने तुम्हाला हार्म होऊ शकतो का ह्याचा विचार कोण करणार? आत्ता आपण जेव्हा बघतोय, आत्ता सेलिब्रिटी केस झाली आहे, तुम्ही बघितलं, अजूनही त्याचे रिझल्ट्स आउट झालेले नाही आहेत, पण स्टील आता या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा किंवा त्यांना फॉलो करणारे आपली जनरेशन सुद्धा हेच बघते ना कुठेतरी की त्यांची वजन सडनली कमी झाली आहेत, अचानक ते सगळे बारीक दिसायला लागलेत. मग आपण पण काहीतरी केलं पाहिजे. मग ते लोक काय करतात तर फॅन्सी डाएट करतात. मग ते आपण पण करून बघितलं पाहिजे. हे कितपत ॲडवायझेबल आहे डॉक्टर, हे इंटरमिटंट फास्टिंग? परत जेव्हा जे लिक्विड डाएट वरती जातात, अगेन इट इज गोइंग टू बी 0 प्रोटीन, त्याच्यामुळे मसल लॉस होऊ शकतो. जे डिटॉक्स आहे, डिटॉक्स मध्ये खरं तर काहीच विशेष नाही, इट इज ओनली अन ड्रिंकिंग अन अल्कलाइन लिक्विड.
सो ते तुम्ही घेऊ शकता, बट त्याला असं खूप मोठं फ्रेम करणं, डिटॉक्स डाएट आणि अनेक आय थिंक बॉटल्ड ओव्हर द काउंटर बॉटल्स आहेत डिटॉक्सच्या. सो हे होममेड डिटॉक्स करणं, एक अल्कलाइनिटी देणं, आपल्या सिम्पल गोष्टी आहेत, एक जिंजर आहे, लेमन आहे, क्युकंबर आहे, काकडी, ह्याने पण तुम्ही करू शकता. का ऑन टॉप ऑफ एव्हरीथिंग त्या लोक मग ते कन्झ्युम मोर ऑफ दिस प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स असलेले बॉटल लिक्विड्स घेतात. अगेन हे जे प्रिझर्वेटिव्ह केमिकल घातलेले बॉटल लिक्विड्स, देर इज नो गॅरंटी की किती सेफ आहे, कुठचे प्रिझर्वेटिव्ह कुठच्या लेवलचे आहेत आणि खरंच त्याच्यामध्ये किती डिटॉक्स आहे. सो हे दिस इज डेफिनेटली नॉट ॲडवायझेबल. इंटरमिटंट फास्टिंग लोकांना कळायला पाहिजे की आपल्याला काय सूट होतं. आता काही पेशंट्स असतात, एक मी बघितली होती, हाऊसवाईफच होती, 21 इयर ओल्ड, तिला भूकच लागत नव्हती, टोटली ओबीज, BMI 27, ती दिवसभरात ना एकदाच जेवायची. सो असेही पेशंट्स असतात. सो ती काय जेवायची, ॲट अ टाइम ती खूप जेवत होती, खूप ऑइली होतं, फ्राईड होतं, खूप राईस होता, लॅक ऑफ प्रोटीन्स, थकवा होता. सो हे सगळे इश्यूज डील करणं इम्पॉर्टंट आहेत. सो जे लोक 3 प्रॉपर मील्स घेतात, विच आर व्हेरी लेस मॉडरेट इन कार्बोहायड्रेट. मॉडरेट इन कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर आपल्या जेवणाच्या प्लेटच्या 1/4 1/4 एवढेच कार्बोहायड्रेट असले पाहिजेत. आणि बाकी तुम्ही 2 to 3 पोर्शन्स तुम्ही फायबर आणि मग प्रोटीन्स घ्या. सो जे लोक असे मॉडरेशनमध्ये खातात, त्यांनी जर इंटरमिटंट विथ 2 मील्स केलं तर त्यांचा अननेसेसरीली खूपच वेट लॉस होऊ शकतो, मसल लॉस होऊ शकतो, कारण ह्या सगळ्या पण गोष्टी त्यांच्या कॉम्प्रोमाइज होतील. सो देर आर अदर व्हेरियंट्स की जे फॅड म्हणून इंटरमिटंट करतात, बट दे टेंड टू हॅव डिनर ॲट 7 o'clock आणि दे हॅव देअर मीटिंग्स आणि ऍक्टिव्हिटी गोइंग ऑन टिल 12 आणि मग त्यांना खूप मिडनाईट क्रेविंग, हायपर ॲसिडिटी होणारच, मिडनाईट क्रेविंग होणार. आणि मिडनाईट आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम असं आहे की सनसेट नंतर तुम्ही काहीही खाल्लं, एस्पेशली लेट, जितकं लेट तेवढा त्याचा ओबेसिटीमध्ये जास्त रूपांतर होतं. सो हे जे मग दे गेट लॉट ऑफ स्वीट क्रेविंग आणि मग मिडनाईट स्नॅकिंग जे सुरू होतं आणि ते अवेलेबल स्नॅक इज ऑलवेज इदर सम पॅक्ड, चॉकलेट, जंक, नाही तर चिप्स आहे. सो त्यामध्ये ते इंटरमिटंटचा पूर्णच निगेटिव्ह होतं, फॉलोच नाही करू शकत. नक्की. पण जसं मी आता म्हटलं की हे सगळं जे आहे ते कुठेतरी जाऊन बायकांच्या ओबेसिटीशीच रिलेट होतं आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी आपण मागे लागलेलं दिसतोय. या सगळ्याच्या पलीकडे ना मॅम, हे आता थोडंसं मागेच राहायला लागलं की काय असं वाटेल इतपत आज मार्केटमध्ये ओझेम्पिक आलंय, मॉन्जेरो आलंय आणि मग लोकांना असं वाटतंय की बास आता हे घ्यायचं. आणि सो ओझेम्पिक वरून मला एक खूप इंटरेस्टिंग केस आठवली. माझ्याकडे एक हाऊसवाईफ आली who was going through a divorce. So there was lot of stress eating. ज्या हजबंडचा एक्स्ट्रा मरायटल होता आणि तिचं इतकं स्ट्रेस इटिंग आणि स्वीट क्रेविंग झालं. सो बिकॉज ऑफ दिस स्ट्रेस शी यूज टू कन्झ्युम लॉट ऑफ पेस्ट्रीज, केक्स, लाडू आणि मग तिचं वेट त्या स्टेजला वाढलं, म्हणजे 100+ असं सडन 30 to 40 kg. आणि त्या क्षणी हे गुगल, इन्स्टा हे सगळं वाचून द ओनली सोल्युशन शी कुड फाइंड फॉर हरसेल्फ वॉज ओझेम्पिक. आणि शी लिटरली केम टू मी आस्किंग की मला ओझेम्पिक देता का मॉन्जेरो देता, मला कुठचं देता तुम्ही. बापरे. सो दॅट खरंच असे पेशंट्स ऑफकोर्स यायला लागलेले आहेत. दे डिमांड. आणि एक जर शॉर्ट कोणी ठेवला कुठच्याही डॉक्टरने, फिजिशियनने शॉर्ट कन्सल्टिंग टाईम, तर ऑफकोर्स हे प्रिस्क्रिप्शन लिहिलं पण जातं. बट इज दिस गोइंग टू हेल्प दिस पेशंट? तुमचा कितीही स्ट्रॉंग आणि इफेक्टिव्ह अँटी ओबेसिटी ड्रग असू दे, तिचा अंडरलाईंग प्रॉब्लेम इज स्ट्रेस अँड स्ट्रेस इटिंग. विगोवी पण आलाय मॅम आता. विगोवी सेम ॲज ओझेम्पिक. So actually we are big fan of these drugs. का तर it has been very effective as anti-diabetic, ते किडनी, हार्ट पेशंट्सना. सो आपल्याकडे सेफ्टी डेफिनेटली आहे. बट जस्ट बिकॉज एखादा ड्रग सेफ आहे, ऑफकोर्स त्याचा लॉंग टर्म सेफ्टी आपल्याला माहिती नाही. अलीकडे खूप जेन झीलाच हे घ्यायचं असतं, अर्ली 20s मध्ये त्यांना ओबेसिटीच्यासाठी ओझेम्पिक घ्यायचं असतं. सो ही जी लोक जेव्हा ॲडल्ट्स होतील, एल्डरली होतील, तेव्हा ओव्हर नेक्स्ट 30 years त्याची सेफ्टी काय आहे आपल्याला माहिती नाही आहे. जेव्हा हे ड्रग एका 50 year old डायबेटिकला दिलं जातं, तेव्हा ॲटलिस्ट आपल्याकडे 10 yearsचा डेटा आहे. वी आर शुअर की हे काही खूप हार्मफुल नाही आहे. बट जेव्हा एक 20-22 year old 25 year old घेतो, तेव्हा त्याचे क्युम्युलेटिव्ह इफेक्ट्स आफ्टर 30 years काय असतील
होईल वी डोंट नो. खरं तर नोबडी नोज. म्हणजे तेव्हा studies ओनली झालेलं नाहीये टाइम विल की- टेल. येस, Yes. कारण ही ड्रग्स एवढी नवीन नवीन आहेत आहेत, exactly. मार्केटमध्ये. येस, त्यामुळे आपल्याला याचा आफ्टर इफेक्ट काय आहे तो आता Exactly. काही सांगता येत नाही. पण म्हणजे मला हे ऐकून आश्चर्य हो वाटलं की की अशी लोक आहेत. लोक आता येऊन डिमांड करायला लागलेत आणि तुम्हाला ऑप्शन Yes, तुम्हाला ऑप्शन दिला जातो की हे काय आहे आणि द आन्सर इज सो. अशा पण मग तुम्ही पेशंट काय म्हणता? म्हणजे माझा प्रश्न आहे, मी Yes. तुमच्याकडे असं विचारलं, तुम्ही नाही हे उत्तर देणं अपेक्षित आहे ना? ऍक्च्युली अपेक्षित नाहीये. सो देर आर कॅटेगरीज ऑफ Okay. पेशंट्स. खरंच जर कोणीतरी डाएट सिन्सिअरली केला आहे 1 year 2 year, कोणाला जेनेटिकली ओबेसिटी आहे, जेनेटिकली ऑल्सो प्रोन फॉर डायबिटीज आहे. Okay, okay. सो अशा लोकांनी जितक्या यंग एजमध्ये जेवढा वेट लॉस होईल तेवढा चांगलाच आहे. बरं. कारण आज ना उद्या त्यांना डायबिटीज, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल सगळे प्रॉब्लेम्स होणारच होणारच आहेत. आहेत. हो, सो रादर दॅन वेटिंग फॉर दॅट दे हॅव टू टेक इट सिरियसली. बट असं इन जनरल आय फील दॅट एव्हरीबडी शुड डू डॉक्टर वाईज की तुम्ही तुमच्या पेशंटला प्रिस्क्राईब करण्याच्या आधी सांगायला हवं की मी म्हटलं तसं की याचा शॉर्ट टर्म इफेक्ट नाही आहे. 6 months तुम्ही ओझेम्पिक देता. ओझेम्पिक काय करतं? ओझेम्पिक तुमची भूक खूप जास्त कमी करतं. ओके. बट आफ्टर 6 months तुम्ही ते थांबवलं, भले तुमचा वेट लॉस होईल 10-15 kg, पण नंतर ती सगळी भूक परत येणार येणार आहे आहे. ना. आणि 6 महिन्याच्या व्यक्तीने जो फूडी आहे त्याने काही खाल्लेलं नाहीये तर ते क्रेविंग आणि सगळं खाणं डबल होणार आहे. बरोबर. सो ड्रग फेलियर, इनफॅक्ट पेशंट सम ऑफ देम ते ड्रग घेताना सुद्धा त्यांचा तो माइंडसेट नसतो की मला Okay, डाएट okay. कंट्रोल करायचं. बरोबर. आणि ते ओझेम्पिक पण इकडे घेतात आणि तिकडे जाऊन पाणीपुरी खातात, बरोबर. फ्राईड आयटम्स खातात आणि मग ओझेम्पिकचे साईड इफेक्ट्स दिसतात. नेमली व्हॉमिटिंग, नॉशियस. ओके. सो आपल्याला आधी पेशंटचा माइंडसेट कुठेतरी चेंज करणं आवश्यक आहे बरं. की वन्स आय एम ऑन ओझेम्पिक और मोंजेरो माझी भूक कमी होईल, पण मी जे खातो ते हेल्दी खायला हवं, Right. नाहीतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होतील. आणि त्याचा लॉंग टर्म इवन वेन यू स्टॉप एक शरीराला, मनाला, पोटाला सवय करणं आवश्यक आहे. Okay. कमी क्वांटिटीमध्ये खाणं, हेल्दी खाणं आणि ऑफकोर्स आउटसाईड जंक फूड कमी खाणं, मिनिमम पॉसिबल. मिनिमम पॉसिबल. नाही, आणि जसं आता तुम्ही म्हणालात तसं की जसं आता आपण या यंग जनरेशनला किंवा आत्ताच्याला आपण फक्त निगेटिव्ह साईडने त्यांच्याकडे बघू शकत नाही किंवा त्यांना नावं ठेवू शकत नाही, कारण ही जनरेशन ना आता फिटनेस फ्रीक पण झाली आहे. करेक्ट म्हणजे ते जिमला पण जातात, ते व्यायाम पण करतात, करेक्ट ते करेक्ट हेल्दी खाण्याचं सुद्धा त्यांचा एक हे डोक्यात असतं असतं त्यांच्या. डोक्यात. आणि मग त्याच्यामधनं पण कुठेतरी हे असतं की मग ऑलिव्ह ऑइलच खाऊ का मी, मग 0 मैदा ब्रेडच मी आता खाईन, फक्त सलाड्सवरतीच माझं सगळं हे असेल, खाण्याचा पूर्ण correct. पोर्शन असेल. मग या सगळ्यामध्ये त्यांच्या एजला म्हणा किंवा त्यांच्या बॉडीला म्हणा जे रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे ते कुठेतरी कमी पडतं असं तुम्हाला दिसतं? असेही पेशंट येत असतील? असे तर खूपच येतात डेफिनेटली. कारण फॅड म्हणून लोक सॅलड खातात, बट दॅट सॅलडमध्ये आपलं जे बेसिक बीटरूट, टोमॅटो हे नसतं. फॅन्सी सॅलड आयटम्स सगळं, हो, असतात. हो. खरंच त्याच्यात किती व्हायटमिन्स, मिनरल्स आहेत वी डोंट नो, आणि प्रॉबेबली नाही आहेत. सो हे जे सॅलड फॅड म्हणून खाण्यापेक्षा आपल्या ज्या रुटीनच्या भाज्या आहेत त्यापासून बनवलेलं सॅलड इज ऑलवेज बेटर, ऑलवेज मोर हेल्पफुल. देन अगेन ह्याच जेन्झीला सॅलडमध्ये पण मेयोनीज हवं असतं आणि दे फील की त्यांनी ऑलिव्ह ऑइल ॲड केलं म्हणजे इट इज सुपर Healthy झालं, हेल्दी, super healthy. पण त्याच्यामध्ये तुझे 2 tablespoon मेयोनीज मिक्स करतात टू मेक इट पॅलेटेबल. मग त्याचा इफेक्ट दिसत नाही आणि मग हे फ्रस्ट्रेट होऊन देन दे गो बॅक, कम बॅक टू मी अँड देन दे से की आता काही होत नाही, मला ओझेम्पिक द्या. सो तुम्ही खाता सॅलड ते कसं खाता हे इम्पॉर्टंट आहे. अनेक लोक ऑलिव्ह ऑइल बॉईल करतात किंवा त्याच्यामध्ये फ्राय करतात की ते एक मिसकन्सेप्शन असतं की ऑलिव्ह ऑइल इज हेल्दी. तर ॲक्च्युली ऑलिव्ह ऑइल तुम्ही 65 डिग्रीच्या वरती केलं आणि बॉइलिंग इज हार्डली डेफिनेटली 100 डिग्री, तर ते खरोखरच कार्सिनोजेनिक होऊ शकतं. इट इज दॅट हार्मफुल. ओके. So, हे तुम्ही basic- आता हा विषय काढला म्हणून तुम्हाला Yes. विचारणारच होते, कारण मध्यंतरच्या काळामध्ये पण असं हे आलं होतं की आता हे लोक जे शुगर फ्री वापरतात रेग्युलरली, त्यांना दुसरं वापरायचं नसतं, Correct, साखर बंद म्हणून शुगर फ्री वापरतात, पण त्याचे तर सायंटिफिक स्टडीज आलेले आहेत. सो एक्झॅक्टली शुगर फ्रीच्या स्टडीजनी सगळ्यांचीच खरं तर Exact- झोप उडवली. म्हणूनच. कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड सगळे डायबेटॉलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, वी हॅव सेड दॅट शुगर फ्री इज सेफ, आणि वी हॅव ॲक्च्युअली यूज इट फॉर 20 to 30 years खरं तर. आणि इतक्या लेट सुद्धा एखाद्या केमिकल विषयी असं कार्सिनोजेनिक आणि बट इट हॅज हॅपन्ड. Exactly. सो दॅट इज अनदर आय ओपनर, नॉट जस्ट फॉर पेशंट्स किंवा पीपल, इवन फॉर डॉक्टर्स. ओके. But talking about typically about this sugar free, that's a quantity is important. So जी लोक 20 to 30 टॅबलेट्स और इक्विव्हॅलंट या क्वांटिटीमध्ये फॉर सेव्हरल इयर्स घेतलं असेल तिथे तो कार्सिनोजेनिक इफेक्ट आहे. बर.
हां, सो आय थिंक आपण असा मेसेज देऊ शकतो लोकांना की कुठच्याही गोष्टीचा एक्सेस तर टाळायचाच आहे. सो कुठेतरी शुगर क्रेविंग कमी करायला तुम्ही चहा आणि कॉफीमध्ये मे बी 1 or 2 टॅबलेट्स पर डे इफ यू यूज इट इज ओके. बट जो खूप यंग डायबेटिक आहे किंवा ज्यांना खरोखरच जेनेटिक ओबेसिटी आहे आणि तुम्हाला माहिती आहे की यू हॅव टू गो ऑन लेस शुगर, यू शुड गेट यूज टू शुगर विदाउट शुगर टेस्ट. सो इथे चेंजिंग युअर हॅबिट्स. हो, सेंद्रिय गुळाच्या चहाबद्दल काय मत आहे मग? हे पण आहे कारण हे आहे साखरेचं नाही, मग गुळाचा चहा. सो मला सांगा, गुळ आणि साखर याचा सोर्स काय आहे? म्हणून हे सांगायचंय मला म्हणा, एका आईचीच ही 2 मुलं आहेत. एक्झॅक्टली. त्यामुळे साखर आणि गुळ फरक असूच शकत नाही. मला वाटतं उलट क्वांटिटीमध्ये असतं. साखर थोडी क्वांटिटी घालून तो वेगळा थोडासा स्वीटनेस देते आणि गुळ थोडं जास्त क्वांटिटी. सो इज इट मोर हार्मफुल? इट इज पॉसिबल. सो मला एक पेशंट आठवला की जो माझा एकदम रेग्युलर फॉलोअप होता, उत्तर प्रदेशचा होता, एकदम नॉर्मल शुगर 3-4 वर्ष, सडनली एकदम हाय HbA1c 10+, म्हणजे विच इज इक्विव्हॅलंट टू शुगर ऑफ 350-400. आणि मी विचार केला काय झालं, क्या दवा बंद कर दिया? नहीं मैडम, तो क्या कुछ आम खाए, मिठाई खाई? नहीं, बिलकुल भी नहीं, छुआ भी नहीं. म्हटलं असं काय झालं की एवढं सिव्हिअर? मग ठीक आहे, आय एम लाईक ठीक आहे, आता अभी ले लो इन्सुलिन, आय हॅव नो अदर ऑप्शन. ही वॉज इन दॅट कंडिशन. मग जाता ही मेंशन्ड कि मैं रोज वो ऑर्गेनिक गुड़ गाँव का बना हुआ, मैं रोज वो खाता भी था और रात में उसका गुड़ का पानी पीता था. सो इट इज दॅट डेंजरस, कारण गुळ आहे, तुमची रक्तातली साखर वाढणारच आहे. बापरे. देर इज नो डाऊट अबाउट इट. एक्झॅक्टली. अँड दॅट गेव मी आयडिया की असं पण आपल्याला खोदून विचारायला लागतं पेशंट्सना. नाही, तुम्हाला हे विचारायलाच लागेल, कारण काय होतं ना, अनफॉर्च्युनेटली बाहेर त्याचं ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगच असं असतं. एक्झॅक्टली. इट इज हेल्दी. इट इज हेल्दी. पण ते खरंच हेल्दी. उसाचा रस. हो, बघा ना, उसाचा रस इन्स्टंट एनर्जीच्यासाठी खूप सारी ॲडोलसंट मुलं इनफॅक्ट डेली उसाचा रस पिऊन डायबिटीज झालेले आहेत. बिकॉज सडन सर्ज ऑफ शुगर कुठेतरी पॅनक्रियाची कम्पेन्सेट करत असते, ती थोडीशी डिकम्पेन्सेट होऊन डायबिटीज कॅन ॲक्च्युली हॅपन. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि खरंच आपल्या प्रेक्षकांना समजणं गरजेचं आहे. पण बऱ्याच वेळा डॉक्टर काय होतं, म्हणजे जसं आता आपण हे सगळं ओबेसिटी रिलेटेड बोलत असताना डाएटबद्दल बोलतोय, एक्सरसाइजबद्दल बोलतोय, किंवा आपण सगळे डाएट्स फॅन्सी डाएट्सबद्दल बोललो. हे सगळं करून कुठेतरी जेव्हा नाहीच रिझल्ट्स मिळत ना, म्हणजे अगदी ऑझेम्पिक असो आणि हे असो, मोंजेरो असो, आता ते येणे सध्या म्हणून ठीक आहे, तुमच्याकडे येतच असतील पेशंट, पण मग बऱ्याच वेळेला ना पेशंट आले स्वतः हे पण ठरवतात की मला आता बेरियाट्रिक सर्जरीच करायची आहे डायरेक्टली, आणि तिथपर्यंत पण पोचतात. म्हणजे मला तुम्हाला सांगायचा उद्देश हा याच्यामध्ये की आज कुठेतरी ओबेसिटी हा एवढा टॅबू झालाय का, किंवा एवढा प्रॉब्लेम खरंच झालाय का, की लोक त्याच्याकडे एवढ्या सिरियसनेसनी बघतायत, म्हणजे सिरियसनेस आलाय का त्याचा एवढा खरंच? सो माझ्याकडे असेही पेशंट्स येतात की यू विल बी सरप्राईज की मी त्यांना सांगते की तुम्ही नका वजन कमी करू, कारण लोकांना असंच वाटतं की द मोमेंट माय BMI इज अबाउट 25 म्हणजे खूपच काहीतरी अनहेल्दी होणार आहे. त्यातमध्ये ते रुटीन चेकअप्स होत जातात. HbA1c ही एक टेस्ट असते ज्याचे बऱ्याचदा रॉंगच रिझल्ट्स असू शकतात आणि ते 5.7 आलं की पेशंट पॅनिक होतो की मला डायबिटीज झालेला आहे. आणि इफ यू गो लिटिल इन टू डिटेल हिस्ट्री, तर अशांचे पेरेंट्स ग्रँडपेरेंट्स खरोखरच हेवी साईडला असतात. सो जेनेटिकली यांनी कितीही लो कॅलरी ठेवलं, कितीही वर्कआउट केलं, तरी त्यांचा BMI 22 येईल, 21 येईल असं एक्सपेक्टेशन करणं चुकीचं आहे, डॉक्टरने पण आणि पेशंटने स्वतः पण. सो आम्ही ज्याला एक सिम्पल ओबेसिटी अशी टर्म वापरतो की पेशंट ओबीस तर आहे बट त्याला काही प्रॉब्लेम नाही आणि काही फ्युचरमध्ये होण्याचे चान्सेस पण कमी आहेत. तर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करा, बट जस्ट त्या वेटच्या आकड्यांकडे बघणं आणि त्यातून स्ट्रेस तयार होणं ह्याची गरज नाहीये. ओके. आणि बाकी देर इज अदर एक्स्ट्रीम ऑल्सो की खरोखरच मी म्हटलं तसं एकदा ओबेसिटीचे विशियस सायकल चालू झालं आणि पेशंटचं एज थोडंसं जास्त असेल, एज रिलेटेड हार्ट प्रॉब्लेम, मल्टिपल कोमॉर्बिडिटीज, जॉईंट इश्यूज, ऑस्टिओआर्थरायटिस सुरू झालं की असे पेशंट्सकडून आपण एक्सपेक्ट नाही करू शकत की तुम्ही वॉकला जा, तुम्ही जिम करा, इवन स्विमिंग करा, बिकॉज ऑफ ओबेसिटी एक्सरसाइज इज लिमिटेड.
आणि बिकॉज ऑफ एज त्यांना एवढे कोमॉर्बिडिटीज असतात. सो अशा पेशंट्सना लास्ट ऑप्शन इज बेरियाट्रिक सर्जरी. पण आज आपण बघितलं तर सिव्हिअर ओबेसिटीमध्ये बेरियाट्रिक सर्जरी एवढाच वेट लॉस मोंजेरो पण करू शकतो. बट बिफोर गोईंग टू इदर बेरियाट्रिक और मोंजेरो आपल्याला 2-3 गोष्टी क्लिअर करणं आवश्यक आहे की दुसरा काही एकदम पॅथॉलॉजिकल प्रॉब्लेम नाही. जसं खूप रेअर असतात, ब्रेन ट्युमर्स असतात, कॉर्टिसॉल हाय असणं, IGF-1 हाय असणं, हे रूल आउट करणं आवश्यक आहे. सेकंडली पेशंटने आत्तापर्यंत जे सोकॉल्ड डाएट केलेलं आहे आणि जे सोकॉल्ड वर्कआउट केलेलं आहे, वेदर इट हॅज बीन कन्सिस्टंट, नंबर 1, वेदर इट हॅज बीन करेक्ट, मेडिकली मॉनिटर्ड डाएट होतं नव्हतं, आणि वेदर इट वॉज लिटिल लॉंग टर्म, लिटिल म्हणजे 1 year प्लस. इट कॅनॉट बी लाईक 3 months आणि 6 months आणि तुम्ही फ्रस्ट्रेट होऊन बेरियाट्रिक सर्जरी करता. सो या गोष्टी मॉनिटर करूनच द डॉक्टर फिजिशियन हॅज टू कॅटेगराईज की खरंच कोणाला मोंजेरो का बेरियाट्रिक का काहीच नाही. ऍक्च्युली नाही, पण डॉक्टर म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष म्हणजे बिंग अ एंडोक्रायनॉलॉजिस्ट, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हॉर्मोनल इम्बॅलन्स किंवा वुमन हेल्थ आपण आज बोलतोय, पण एकूणच तुमच्याकडे येणारे पेशंट काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच येतात जे सिव्हिअर असतात बऱ्यापैकी. जर ते एंडोक्रायनॉलॉजिस्ट पर्यंत पोहोचतायत याचा अर्थ डेफिनेटली देर इज अ सिव्हिअरिटी. मग अशा वेळेला खरंच म्हणजे आता तुम्ही HbA1cचा उल्लेख केलात, पण तशा काय काय टेस्ट तुम्ही खरंच रूल आउट करता, काय काय वुमन हेल्थच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं, याविषयी काय सांगाल थोडंसं? सो वुमन हेल्थमध्ये आपल्याला मी म्हटलं तसं फिमेल हॉर्मोन्स की मेनोपॉज आहे का, प्रोलॅक्टिन हाय आहे का, थायरॉइड आहे. अगेन वजन वाढलं की एक सबस्ट्रेट असतो की ज्याच्यामध्ये वजन वाढल्याने माइल्ड थायरॉइड होतो. बरं. सो इट इज नॉट अ प्रॉपर थायरॉइड, इट इज बिकॉज ऑफ द ओबेसिटी थायरॉइड येतो. पण तरी मग आपल्याला साईड बाय साईड ओबेसिटीची ट्रीटमेंट करायची आहे, प्लस आपल्याला थायरॉइडची पण ट्रीटमेंट करायची आहे. त्याच्यानंतर त्यांचा कोलेस्ट्रॉल, आपल्याला हायपरलिपिडेमिया, कारण वी हॅव सीन यंग एजमध्ये पोस्ट कोविड इतके सारे इव्हेंट्स आहेत. आत्ताच आपण ॲक्ट्रेसचं बघितलं की आपल्याला कोलेस्ट्रॉल, शुगर, BP आणि डाएटरी हिस्ट्री इज व्हेरी इम्पॉर्टंट, जी विच इज ऑफन मिस्ड. म्हणजे किती प्रोटीन इंटेक आहे, किती कॅल्शियम इंटेक आहे. अलीकडे व्हेगन एक अजून एक फॅड आहे, त्या नावाखाली मिल्क आणि मिल्क प्रोडक्टचा इंटेक इज व्हेरी लेस आणि कॅल्शियम डेफिशियन्सी जातेच. मग पेशंट सिरम कॅल्शियम, ब्लड लेवल कॅल्शियमचा रिपोर्ट करून येतो आणि सांगतो माझा कॅल्शियम तर चांगला आहे. सो पेशंट हॅज टू अंडरस्टँड की ब्लड मधलं कॅल्शियम इज नॉट गोइंग टू टेल अस की बोन्स मध्ये किती कॅल्शियम आहे. सो डाएटरी हिस्ट्री इज इम्पॉर्टंट. आणि नंतर मी म्हटलं तसं छोट्या छोट्या गोष्टी, हाऊ इज द स्लीप पॅटर्न, हाऊ इज द स्ट्रेस, वेदर दीज थिंग्स आर कॉन्ट्रीब्युटिंग टू हर प्रॉब्लेम्स, हेल्थ इश्यूज. हॉर्मोनल प्रोफाईल वाईज ऑफकोर्स थायरॉइड, प्रोलॅक्टिन, FSH, LH आणि याच गोष्टी आपण करणं आवश्यक आहे. कॉर्टिसॉलचं अनएक्सप्लेन्ड वेट लॉस असेल तर कॉर्टिसॉलवाले पण खूप पेशंट येतात, ते वाचतात आणि स्वतःच कॉर्टिसॉलचा रिपोर्ट घेऊन येतात. ये लो है अभी मुझे ट्रीटमेंट दे दो, ये हाय है अभी मुझे ट्रीटमेंट दे दो. सो अनेक हॉर्मोन्स आपल्या शरीरातले असतात की जे पल्सटाईल असतात. म्हणजे पहाटे खूप हाय, संध्याकाळी लो किंवा वाईस वर्सा. तर तुम्ही कधी करता, झोपून उठल्यानंतर की झोपता झोपता का संध्याकाळी, याने खूप फरक पडतो. सो पेशंट इज पॅनिकिंग वेन द ट्रूथ इज दॅट की रिपोर्ट नॉर्मलच आहे, पेशंटने संध्याकाळी काढलेलं आहे कॉर्टिसॉल, त्याच्यामुळे ते नॉर्मल आहे. आणि ह्याच्यात मेन प्रॉब्लेम असा होतो, पेशंटला वाटतं माझं कॉर्टिसॉल किंवा थायरॉइडमुळे माझं वजन वाढतंय, बट खरा अंडरलाईन गोष्ट वेगळीच असते जी इग्नोरच होते, जी ट्रीट होत नाही. बरोबर. तुम्ही आता HbA1cशी रिलेटेड बोलताना इन्सुलिन रेझिस्टन्स बद्दल पण बोललात, तर मग दॅट इज ऑल्सो रिलेटेड अगेन विथ ओबेसिटी अँड एव्हरीथिंग, म्हणजे परत ते पण एक विशेष सर्कल आहे. मग असे जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा तुमच्याकडे मग त्यांचा सगळा एक लाईन ऑफ ट्रीटमेंट किंवा हे ते सगळं कशा प्रकारे असू शकतं? कारण आज बायकांमध्ये हे प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय, कारण डायबिटीस हा विषय मी या दृष्टिकोनातून घेते, बायकांच्या ह्याच्या दृष्टिकोनातून, कारण आज बायकांमध्ये याचं प्रमाण अनफॉर्च्युनेटली खूप वाढतंय बिकॉज दे आर ओबेस. करेक्ट. म्हणून काय सांगा? सो इन्सुलिन रेझिस्टन्स, अलीकडे इन्सुलिन हे असं बॅड हॉर्मोन असं केलेलं आहे, बट इट्स नॉट अ बॅड हॉर्मोन, इट्स अ व्हेरी गुड हॉर्मोन. आणि ते लहान बाळापासून सगळ्यांमध्ये असतंच. पण ओबेसिटी वाढले की इन्सुलिन वाढतं आणि मग आपण त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो. इन्सुलिन रेझिस्टन्स झाला की त्यांच्या ओव्हरीज मोठ्या होतात, ॲबनॉर्मल, म्हणजे PCOD किंवा PCODशी सिमिलर. अगदी तेथे सोनोग्राफीमध्ये निघत नाही, आपण काही लेबल करणं आवश्यक नसतं. सो वी कॉल इट ॲज सेकंडरी PCOS. हे प्रॉब्लेम्स होतात. सो ह्याला अंडरलाईंग इज अगेन डाएट अँड एक्सरसाइज. इन्सुलिन रेझिस्टन्सच्यासाठी देर आर मेडिसिन्स, मायोआयनोसिटॉल आहे, मेटफॉर्मिन आहे, इट इज अगेन ड्रग थेरपी. सो बट ह्या सगळ्या थेरपीज आर लिटिल क्रॉनिक, 9 months 1 year. आणि अगेन गोईंग बॅक टू द सेम थिंग, पेशंटचा माइंडसेट, लाईफस्टाईल चेंज करून
वेट कंट्रोलमध्ये ठेवणं, वेट लॉस करून वेट कमी ठेवणं इज द कॉर्नरस्टोन ऑफ द ट्रीटमेंट. नक्कीच. आणि आता आपण जसं म्हणतो जसं की आता हे वेगवेगळे हॉर्मोन, तर मग बऱ्याच वेळेला काय होतं, बायकांशी रिलेटेड म्हटल्यानंतर जसं तुम्ही आता उल्लेख केलात PCOS असेल किंवा थायरॉइड असेल, तर मग काय म्हणजे आता PCOS तर खूपच कॉमन झालेलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली लग्न होण्याच्या आधीच म्हणजे अगदी यंग एजमध्ये PCOS निघतं, मग ते लग्न झाल्यानंतर पार अगदी इन्फर्टिलिटीपर्यंत पोहोचतं आणि मग ते अतिशय म्हणजे खूप बेकार तो सगळा जर्नी होऊन जातो पुढे त्या मुलीसाठी. तर मग अशा वेळेला ह्या सगळ्या हॉर्मोन्स कंट्रोल करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या हॉर्मोनल इम्बॅलन्सकडे न जाण्यासाठी सुद्धा या मुलींनी थोडा विचार केला पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? ॲब्सोल्युटली. म्हणूनच PCOD जेव्हा ॲडोलेसंट गर्ल शॉर्ट टर्मसाठी करतात की 10th आलं 12th आलं स्ट्रेसने पिरियड्स नाही आले मग परत सुरू झाले देन दे आर हॅपी. बट हे फ्रिक्वेंटली जर होत असेल, सायकल्स ऑफ इरेग्युलर सायकल्स येतच नाही आहेत किंवा खूप पिंपल्स येत आहेत, अनावश्यक केस हर्सुटिझम होत आहे, तर आपण त्याला ते स्क्रीन आउट करणं आवश्यक आहे की PCOD आहे की नाही. PCOD असेल तर देर आर अगेन 2 एक्स्ट्रीम्स की काही डॉक्टर्स गायनॅक इव्हन एंडोक्रायनॉलॉजिस्ट खूप घाबरवून टाकतात की तुला PCOS आहे म्हणजे तू तुझं खराबच होणार आहे, तू लवकरच लग्न कर, लवकर बेबी प्लॅन कर, इथपर्यंत ॲडवाईस दिला जातो. आणि दुसऱ्या एक्स्ट्रीमला की हा PCOS आहे हे OC पिल्स घेऊन टाकायचे 3 to 6 months किंवा नाही पिरियड्स आले तर एक डेव्हरी म्हणजे प्रोजेस्ट्रॉन टॅबलेट घ्यायची 5 days देन इट्स डन. सो या सगळ्यातला आपल्याला मध्य गाठायचं आहे. आपल्याला त्या मुलीला समजावायचं आहे की हा लाईफस्टाईल आणि क्रॉनिक डिसीज आहे आणि डिसीज असला तरी आपल्याला तो आपल्या एफर्ट्सनी तो कंट्रोलमध्ये ठेवायचा आहे. तो काही निघून नाही जाणार आहे आणि तो खूपच असा वाढून अजून काही कॅन्सर बिन्सर होणार नाही. पीपल हॅव दॅट मिसकन्सेप्शन ऑल्सो की PCOD मध्ये कॅन्सर होतो. सो आपल्याला लाईफस्टाईलने वेट कंट्रोल ठेवायचा आहे, आपल्याला प्रॉपर हेल्दी डाएट करायचं आहे आणि डज नॉट मीन की यू कॅनॉट हॅव अ नॉर्मल लाईफ. ऑफकोर्स या मुली जाऊ शकतात बाहेर, आउटसाईड फूड खाऊ शकतात, बट इट हॅज टू बी व्हेरी व्हेरी मिनिमल, लिमिटेड. आणि रेस्ट ऑफ द टाइम त्यांचा प्रॉपर प्रोटीन, लो कॅलरी हेच त्यांना फॉलो करून रेग्युलर एक्सरसाइज करायचा आहे. खूप साऱ्या PCOD मुली लीन असतात, बारीक असतात, त्यांना असं मिसकन्सेप्शन असतं की मी काहीही खाऊ शकते आणि मला काय एक्सरसाइजची गरज नाही. सो त्या मुलींना स्पेशल काउन्सिलिंग लागतं की फक्त एक्सरसाइज प्रॉपर ठेवून सुद्धा ते त्यांचे स्वतःचे पिरियड्स रेग्युलराईज करू शकतात. आणि गोईंग बियॉन्ड दिस जर तेव्हा अनेक ॲडोलसंट मुलींना ॲक्ने असतं, हर्सुटिझम असतं, सो त्याच्यामुळे त्यांची एक ती बॉडी डिस्मॉर्फिक इमेज होते आणि लॅक ऑफ कॉन्फिडन्स होतो. सो अशा मुलींना अँटी अँड्रोजन आम्ही म्हणतो, म्हणजे अशा मुलींमध्ये आपण वेगळे टेस्टोस्टेरॉन, अँड्रोस्टेनेडिऑन वेगळ्या हॉर्मोनल ॲसेस करून आपण त्या लेवलनुसार त्यांना एक थोडा लॉंग टर्म कोर्स देतो, ज्याने त्यांचा केस आणि पिंपल सगळं इतकं चांगलं कंट्रोलमध्ये येतं की दॅट इम्प्रूव्ज एव्हरीथिंग. आणि एकदा तो पॉझिटिव्ह रिझल्ट दिसला की मग ऑटोमॅटिकली त्या दे गो टुवर्ड्स दिस लाईफस्टाईल आणि रेग्युलर डाएट, एक्सरसाइज. माझे अनेक असे पेशंट्स आहेत की जे 1-2 वर्ष मेटफॉर्मिन, अँटी अँड्रोजन आणि हॉर्मोनल पिल्स घेऊन आता दे नो हाऊ टू मॅनेज देअर लाईफ. मी जसं मगाचपासून म्हणते ना की डॉक्टरांच्या सल्ल्याने करा गोष्टी. एक सिम्पल गोष्ट मला वाटतं ही खूप बिंबवणं सध्या गरजेचं आहे की तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःचं, कारण आजकाल ना सगळ्यांना असं वाटतं की आम्ही डॉक्टरच आहोत. मी तुम्हाला खरं सांगते डॉक्टर, पोस्ट कोविड हे स्वतः आम्ही खूप जवळनं अनुभवलं आहे की प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपल्याला सगळं आता कळलेलं आहे, आपल्याला सगळं येतं, आपल्याला सगळं समजतं आणि मग ते स्वतःची औषधं पण घेतात. यावरनं मी तुम्हाला एक उदाहरण जो मी बघितलं मी तुम्हाला त्याच्यावरनं सांगते की ओळखीच्या माझ्या एका याच्यातलं उदाहरण आहे. त्या ओव्हर द काउंटर अँटासिड घ्यायच्या, ओव्हर द काउंटर जाऊन पेन किलर्स घ्यायचे आणि काय ठीक आहे ना, ॲसिडिटी झाली आहे, रोज ॲसिडिटी होते कंटिन्युअसली. बरं आता मेडिकल स्टोअरमध्ये तुम्ही जाल, तुम्ही म्हणाल अँटासिड द्या, तो तुम्हाला देणार आहे. कुठला अँटासिड तुम्हाला तो देतोय, त्याच्यामध्ये कुठले कंटेंट आहे, त्याच्यात तुम्हाला तुमच्या बॉडीला कुठलं चालणार आहे, त्यातलं तुम्ही किती प्रमाणात घेताय. सो अँटासिडवरून एक हॉर्मोनल इम्बॅलन्स इज व्हेरी कॉमन. अँटासिड्स जे 2-3 टिपिकल आहेत, डोमपेरिडोन, लिव्होसल्फेट, ह्याच्यामुळे प्रोलॅक्टिन वाढतं. त्याच्यावरतीच मी की म्हणजे प्रोलॅक्टिन वाढून पिरियड्स येईन असे होतात, इरेग्युलर होतात. तेच मी तुम्हाला म्हणायचं होतं, ओव्हर द काउंटर तुम्ही जर का मेडिकेशन, सेल्फ मेडिकेशन करताय तर त्याचा पण इम्पॅक्ट या सगळ्या हॉर्मोन्सवरती होतो. येस. ओके, या गोष्टी. सो प्रोलॅक्टिन आता एक नोन आहेच. असे अनेक केमिकल्स आहेत दॅट वी डोंट नो. आता आपण PCOD मुलींबद्दल बोलत होतो. दे समटाइम्स देअर ओव्हरीज आर व्हेरी सेन्सिटिव्ह. सो त्या लोकांमध्ये हे ओव्हरऑल जे केमिकल्स असतात, जे ओव्हर द काउंटर ज्याची आपल्याला नावं, केमिकल कॉम्पोजिशन माहीत नाही, त्याचा त्या ओव्हरीजवरती जास्त पटकन इम्पॅक्ट होतो.
आणि मग ते स्टार्ट शोईंग इट्स डिस्फंक्शन, पिरियड्स येईनासे होणं, हे एक होतं. अनेक पावडर्स किंवा लिक्विड्स जी इव्हन कुठच्या आर्थरायटिस किंवा ह्याच्या नावाखाली दिली जातात, ज्याने आपल्याला क्विक रिलीफ मिळतो. फ्रँकली स्पीकिंग, एनिथिंग दॅट गिव्स यू व्हेरी क्विक रिलीफ, व्हेरी हाय चान्सेस की त्याच्यामध्ये थोडं तरी स्टिरॉइड असू शकतं. मे बी जे बनवतात त्यांना माहीत नाही, कारण आपल्या नेचरमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरामध्ये जाऊन स्टिरॉइडसारखं बिहेव करतात. अँड दॅट कॅन अगेन कॉज मोर ऑफ हॉर्मोनल इम्बॅलन्स. आपल्या शरीरातला नॅचरल कॉर्टिसॉल कमी होतं, तर अगेन वेट गेन होऊ शकतो. चेहरा गोल होणं, राऊंड होणं, मॅसिव्ह वेट गेन होणं. सो अशा नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स आले आणि खरं तर कधी कधी टेस्टमध्ये काहीच कळत नाही. सो फ्रँकली ॲट दी एंड वी हॅव टू आस्क देम की तुम्ही जे काही दुसरं घेत आहात ते पूर्णपणे बंद करा. And then we reassess all the hormones. म्हणजे हे पण किती गंभीर आहे, लक्षात घ्यायला पाहिजे ना. मला वाटतं की हे ओव्हर द काउंटर मेडिसिन इट शुड बी डिस्करेज्ड, शुड बी स्टॉप्ड. येस. म्हणून मी म्हणजे या पॉडकास्टमधनं किंवा या सगळ्या मेडिकल पॉडकास्टमधनं आपला उद्देश असा असतो की हे कुठेतरी अवेअरनेस आणणं गरजेचं आहे की डॉक्टर आहेत तुमच्या मदतीसाठी तिथे आहेत, ते यू शुड अप्रोच आणि त्यांना ठरवू द्या तुमची ट्रीटमेंट. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाचं, कारण आजकाल तुम्हीच सगळं ठरवता, तुम्हीच लेबल करता. कित्येक वेळेला पेशंट मला तर वाटतं असं, डॉक्टर मला PCOS आहे असं सांगायला पण तुम्हाला येतच असतील सांगायला की मला आहे मी या टेस्ट केलेले आहेत, आता मला औषध द्या. एक्झॅक्टली. आणि हे नका देऊ. बघा म्हणजे काय, हेच कुठेतरी मला हे करायचंय, आपल्याला सांगायचंय की दिस इज नॉट राईट. आपल्याला हेच सांगायचंय. आपण जसं आता डॉक्टर PCOS बद्दल बोललो, तसं आता एक विमेन ऑर्गन किंवा विमेन हेल्थ मधला महत्वाचा भाग होतो तो म्हणजे थायरॉइड, जसं आपण बघाच टच करतोय. पण मग थायरॉइडचं पण जर का आज बघितलं ना तर प्रचंड प्रमाण वाढलंय मॅम. म्हणजे आमच्या आजूबाजूच्या विसिनिटीत सुद्धा बघितलं ना तरी एक 5-6 बायकांमधला विचार, मेरे को तो है थायरॉइड, आणि कॅज्युअली खूप घेतलं जातं, मेरे को तो है, मेरा तो गोली चालू आहे थायरॉइड का, असं इतकं. पण मला तुम्हाला हे विचारायचं आहे की खरंच थायरॉइड एवढ्या प्रमाणात वाढला आहे, एवढ्या बायकांना आहे की ह्या अननेसेसरी गोळ्या घेतात? सो अननेसेसरी ॲक्च्युली पण घेतल्या जातात. सो वाढलेला आहे पोस्ट कोविड, आपली ऑटो इम्युनिटी, इम्युन चेंजेस झालेले आहेत, ओव्हरऑल ऑटो इम्युन डिसीजेस वाढलेले आहेत. त्यामुळे जो हा टिपिकल ऑटो इम्युन थायरॉइड, ज्याला हशीमोटोज असं खूप हेवी नाव दिलं जातं, आणि त्याच्यामध्ये कॅन्सरपासून सगळ्या अर्थातच चुकीच्या गोष्टी देऊन लोक पॅनिक होऊन येतात, तो पण प्रकार वाढलेला आहे. बट जास्त कॉमन काय झालेलं आहे की रुटीन टेस्ट केल्या जातात. अगेन हे जे फिअर सायकोसिस आहे, मला काय झालं असेल का च्या नावाने खूप साऱ्या टेस्ट केल्या जातात. त्या इतक्या नंबरमध्ये केल्या जातात की त्या ह्याचे ॲसे इश्यूज येतात. ॲसे चेंज, थायरॉइड इज वन थिंग विच इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ॲसे इश्यूमुळे ते TSH थोडंसं वाढून येतं. थोडंसं वाढलं की हायपर झालेल्या लोकांना कुठची तरी एक 12.5ची चला अशी गोळी प्लॅसेबो सारखी सुरू केली जाते, आणि एकदा सुरू झाली की मग ते घेतली जाते कंटिन्युअसली. दॅट इज वन थिंग. दिस इज सेकंड टाईप. थर्ड टाईप इज मी आधी मेन्शन केलेलं तसं ओबेसिटीमुळे थायरॉइड येतं, विच इज व्हेरी माइल्ड आणि विच इज लिटिल ऑन बिटवीन रेंज, म्हणजे प्रॉपर पण नाही आणि नॉर्मल पण नाही, बट ट्रीटमेंट इज ॲक्च्युली ओबेसिटी. अशा पेशंट्सने एक 10 ते 15 किलो वेट लॉस केला की त्यांचं TSH ऑटोमॅटिकली नॉर्मल येतं. इनफॅक्ट 50% ऑफ द टाइम्स आम्ही त्यांना मेडिसिन देत पण नाही, कारण सेम थिंग, मेडिसिन देऊन ते TSH लो येतं, मग पेशंट खुश होतो आणि ओबेसिटीला टच नाही होत, बाजूला राहते. राईट. सो थायरॉइडमध्ये एक प्रॉब्लेम काय आहे की लोकांना असं मिसकन्सेप्शन, एकदा मला थायरॉइड झालं म्हणजे माझं वजन वाढणार आहे आणि वाढतच जाणार आहे आणि ते कंट्रोलच नाही होणार. ही सगळ्यात बिगेस्ट मिथ आहे. तर एखाद्या व्यक्तीचा थायरॉइड लेवल रेंजमध्ये असेल, म्हणजे काय, तर आपण थायरॉक्सिन, थायरोनॉम हे देऊन जर TSH विदिन रेंज आलं तर ते अशा व्यक्तीमध्ये थायरॉइड हे वेट गेन करूच शकत नाही. सो जसं नॉर्मली लोक डाएट, एक्सरसाइजने वेट लॉस करू शकतात, ह्या व्यक्ती पण सेम वे करू शकतात आणि दॅट बॉडी विल रिस्पॉन्ड व्हेरी नाईसली. बट कुठेतरी त्यांना ही एक्सक्यूज सापडते आणि मग ते प्रयत्न होत नाहीत, आणि मग अल्टिमेटली स्लोली ओव्हर अ पिरियड ऑफ अ डिकेड खूप सारा वेट गेन होतं आणि सगळं त्या थायरॉइडला दोष दिला जातो. आणि मग थायरॉइडचा डोस वाढला जातो, कारण वजन वाढलं तर वजनाच्या हिशोबाने डोस पण वाढतो. जो माणूस हेवी आहे त्याला खूप हेवी डोस लागतो, 100 kgच्या व्यक्तीला 150 डोस लागतो. आणि मग देर इज सम पॅनिक, एक सिच्युएशन तयार होते की मला एवढा डोस घ्यायला लागतो, मग स्वतःचं स्वतः बंद करतात आणि मग खरोखरच थायरॉइड वाढतात आणि मग अजून प्रॉब्लेम सुरू होतात. सो सगळ्यात बेसिकली पेशंट नीड्स टू रिअलाइज की थायरॉइडमुळे अति वेट गेन होत नाही. वन्स यू ट्रीट थायरॉइड तर मग वेट गेन तर हॉल्ट होतं, आणि आपण बाकीच्या गोष्टी जे नॉन थायरॉइड पेशंट पण करतो फॉर वेट लॉस, हेच आपण करणं आवश्यक आहे. बरं.
नाही, पण थायरॉइडच्या बाबतीत ना, जसं मी आता एक मिथ म्हटला नाही, जसं वजनाचं असेल तसे बरेच मिथ असतात थायरॉइडच्या बाबतीत. आणि ते लोक म्हणजे लोकांच्या डोक्यात असंख्य कल्पना असतात. एक प्रेग्नन्सीचं मला सांगावंसं वाटेल की अननेसेसरीच्या अनमॅरिड मुली असतात ज्यांना थायरॉइड होतं, मग ते थायरॉइड लपवणं किंवा ते आहे त्यामुळे मला प्रेग्नन्सी होणार नाही आणि मग सासरच्यांचा पण समज होतो. सो माझ्याकडे असे अनेक पेशंट, मीच त्यांना सांगते की आपके होने वाले पती को लेके आओ, आपके होने वाले सास को लेके आओ. कारण सगळ्या हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की थायरॉइड नॉर्मल आहे तर तुम्हाला कन्सीव्ह व्हायला काहीच प्रॉब्लेम होत नाही. आणि थायरॉइडच्या गोळ्या तुम्हाला सेफली चालू ठेवायच्या आहेत थ्रू आउट प्रेग्नन्सी, आणि त्या तुम्ही प्रॉपर दिल्या तर बेबीच्या पण ग्रोथमध्ये होत नाही काही प्रॉब्लेम. किंवा आईला थायरॉइड आहे म्हणून बाळाची वाढच होणार नाही हा पण अत्यंत गैरसमज आहे. किंवा बाळाला पण थायरॉइड होईलच हे पण अत्यंत चुकीचं आहे. सो असे अनेक मुली, यंग मुली खूप सफर होतात बिकॉज ऑफ दिस. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं बरेच जण ना मध्येच गोळ्या बंद करून टाकतात. म्हणजे डॉक्टरांनी आणि जरी वाढवलं ना, त्याची पॉवर जरी वाढवली ना, त्यांना असं वाटतं की बापरे खूप वाढलाय की काय काहीतरी, आणि स्वतःच बंद करून टाकतात किंवा रिपोर्ट नॉर्मल स्वतःच काढतात आणि गोळ्या बंद करतात. नाही, पण बऱ्याच वेळेला ना अशा वेळेला काही ठिकाणी वेगळी काय होतं ना, हे सगळं बंद करून काहीतरी वेगळेच उपचार केले जातात. आणि मग तिथे मग कुठेतरी परत प्रॉब्लेम होतो. आणि मग बऱ्याच वेळेला काय होतं, अरे हे थायरॉइड आहे ना, मग मला हे खाऊन चालणार नाही, मला ते खाऊन चालणार नाही. त्यामुळे मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे प्रामुख्याने की खरंच स्पेसिफिक डाएट थायरॉइडच्या पेशंट्सना असतं का? म्हणजे त्यांनी काय नाही खावं आणि काय खावं याची खरंच एक हे आहे का? ऍक्च्युली ह्याच्यामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक तर सोया प्रोडक्ट्स थायरॉइडच्या पेशंट्सनी मॉर्निंग आवर्समध्ये नाही खायचं. मॉर्निंग अगेन लोकांना वाटतं की सोया म्हणजे हातच नाही लावायचा, करतात लोक करतात. आणि सोया इज अ व्हेरी गुड, व्हेरी इझी टू डायजेस्ट प्रोटीन आहे. व्हेजिटेरियन्स मध्ये ॲज इट इज प्रोटीन डेफिशियन्सी होते. सो सोयाचं लॉजिक असं आहे की थायरॉइड टॅबलेट घेतल्यानंतर पुढचे 4 ते 5 तास तुम्हाला ते कन्झ्युम आयडियली नाही करायचं आहे. बट पुढचा सगळा सेकंड हाफ ऑफ द डे तुम्ही घेऊच शकता. आणि सेकंडली एक 2-3 भाज्या फक्त आहेत गॉयट्रोजेनस, की कॅबेज, कॉलीफ्लॉवर आणि ब्रोकोली, या पण तुम्ही खाऊ शकता, बट शिजवून खाव्यात. रॉ असेल तर त्याचा इफेक्ट दिसतो, थोडंफार TSH वाढू शकतं. आणि एक लिमिटेड खाव्यात, मे बी ट्वाईस इन अ वीक, थ्राईस इन अ वीक, नॉट लाईक डेली. सो हे कोणाला ॲप्लिकेबल आहे की काही लोक कॅबेज ॲज अ पार्ट ऑफ अगेन दिस फॅड डाएट, की कच्चा कोबीज रोज खातोय किलोभर, मग तिथे थायरॉइड वाढू शकतो. ब्रोकोली कच्ची खातायत. सो डोंट कन्झ्युम इट एव्हरी डे. ह्याच्यावरनं मला एक केस आठवली. माझी एक 8 year old अगदी छोटी बच्चू होती, थायरॉइडची पेशंट, 8 वर्षाची. हा. सो तिचं थायरॉइड ठीक होतं, व्यवस्थित फॉलोअप, छान गोळ्या घेणार रेग्युलर. तिचं हिमोग्लोबिन 7 आलं. 7. आय वॉज शॉक्ड, इतकं लो हिमोग्लोबिन. मी त्याच्या बाकीच्या टेस्ट पण रन केल्या की तिला काही थॅलेसिमिया, सिकलिंग, दुसरा काही मॅसिव्ह प्रॉब्लेम नाहीये ना. मग हिस्ट्रीमध्ये असं कळलं की थायरॉइडमध्ये भाज्यांनी वाढतं थायरॉइड, म्हणून त्या अख्ख्या फॅमिलीने सगळ्या भाज्या खाणं सोडलं होतं मुलीला थायरॉइड झाल्यापासून. लिटरली ते काय फक्त आमटी, भात, दही, चपाती खात होते. आणि इट वॉज डेफिनेटली, मी त्या पेशंटसाठी काहीही केलं नाही, फक्त तिचं हे डोक्यातलं खूळ पूर्णपणे बंद केलं आणि पेशंटचं हिमोग्लोबिन विदिन 3 months 10+ होऊन गेलं, सिम्पली विथ प्रॉपर डाएट. सो हे जे मिथ्स आहेत, अनेक पेशंट्स मला येऊन सांगतात की थायरॉइड आहे. तर आता मला माहिती झालेलं आहे गुगल काय काय सांगतं. थायरॉइडमध्ये राईस नाही खायचा, दूध नाही घ्यायचं, व्हीट नाही खायचं. तर याच्यात काहीच तथ्य नाही. या 2 आपण फॅक्टर्स बघितले, ते सोडून पेशंट कॅन ईट एव्हरीथिंग. इनफॅक्ट थायरॉइडच्या पेशंट्समध्ये थोडासा ऑस्टिओपोरोसिसचं रिस्क असतं, म्हणजे बोन्स कॅन बिकम वीक. सो आम्ही ऑलवेज वी एनकरेज दिस पेशंट्स टू हॅव मोर ऑफ अ कॅल्शियम इनटेक, की तुम्ही दूध, दुधाचे पदार्थ उलट कन्झ्युम करा, एग कन्झ्युम करा. लाईक दॅट. म्हणजे जसं आपण म्हटलं जसं की खरंच या पेशंटमध्ये मिथ असतात, मिथ खूप असतात. आणि मग ते तुमच्याकडे जर का प्रेग्नन्सीमध्ये थायरॉइडची गोळी सेफ नाही, कुठचीच गोळी सेफ नाही, म्हणून प्रेग्नंट झाल्या ते बंद करतात. आणि मग त्याचे इट इज ॲब्सोल्युटली रॉंग. कारण की मग थायरॉइडची गोळी प्रेग्नन्सीमध्ये बंद केली तर मग बेबीची ग्रोथ होत नाही. या उलट प्रॉपर डोस चालू ठेवला की मग बेबीची ग्रोथ एकदम प्रॉपर होते, फिटसची ग्रोथ. नाही डॉक्टर, जाता म्हणून मला तुम्हाला हाच प्रश्न म्हणजे याच्याशीच संबंधित विचारायचं आहे की बायकांच्या एकूणच लाईफमध्ये पूर्ण कुठल्याही, आपण वुमेन हेल्थबद्दल बोलतोय म्हणून, की एक हॉर्मोन बिघडला किंवा एक हॉर्मोनचा प्रॉब्लेम झाला तर इज इट नेसेसरी और की किंवा हे कंपल्शन आहे की
त्यांचे सगळे हॉर्मोन्स कुठेतरी बिघडतात आणि त्यांचं कम्प्लीट लाईफ कुठेतरी हॉल्ट होतं किंवा हे होतं? नाही, असं काहीच नाहीये. ऍक्च्युअली असं काहीच नाहीये. हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण बायकांनाच का लेबल करतोय किंवा कशा प्रकारे करतोय, तिथेच आज आपण कुठेतरी एंड करतोय. सो आता तुम्ही इतक्या केसेस तुमच्या जवळनं पाहता, रोज पेशंट येतात. आज एक वुमेन सेंट्रिक सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या जर का तुमच्याकडे बघत असेल तर एक टेक होम मेसेज काय द्याल तुम्ही ॲज अ एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि आज एकूणच जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स पाहिला तर? सो टेक होम मेसेज इज हेल्दी लाईफस्टाईल, जी तुम्ही 20 पासूनच सुरू करा. फ्रॉम युअर 20s तुम्हाला काही हेल्थ इश्यू असेल तर त्याला तुम्ही प्रॉपर जाऊन डिस्कस करा विथ गायनेकोलॉजिस्ट, एंडोक्रायनॉलॉजिस्ट, युअर फिजिशियन और इवन फॅमिली डॉक्टर. ओके. डिस्कस करून त्याचं काय निघू शकतं त्यानुसार रिलेव्हंट ब्लड टेस्ट करून तुम्ही करा त्याची ट्रीटमेंट. आणि ह्याची चिडचिड होणं, हेअर फॉल होणं या माइल्ड गोष्टींकडे नुसतं किंवा स्ट्रेस इटिंग होऊन कोणाचं वेट गेन होत आहे तर नुसतंच होत आहे तर होऊ दे असं इग्नोर नका करू. तुमचा अंडरलाईंग प्रॉब्लेम काय आहे तो स्वतः फाइंड आउट करा आणि मग यू सीक मेडिकल हेल्प टू रूल आउट दॅट प्रॉब्लेम ऑर टू ट्रीट दॅट प्रॉब्लेम. नक्कीच. मला वाटतं खूप महत्त्वाचा आणि असा विषय होता जो जसं आपण म्हटलं असं ट्रेंडिंग विषय होता. कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स हा शब्द जर का आज तुम्ही नुसतं हॉर्मोन टाकलं ना गुगलवरती तरी हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि त्याचे 1000 सर्चेस आज आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळेच आपण हा खरं तर विषय घेतला होता. आणि डॉक्टर मला वाटतं आपण बऱ्याचशा गोष्टींना त्याच्या हात घातला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत तुम्ही. त्यामुळे थँक्यू सो मच. रुबरुबी तानूमध्ये तुम्ही आलात आणि आपण हा एक महत्त्वाचा विषय डिस्कस केलास त्याबद्दल थँक्यू. थँक्यू. रुबरुबी तानूमध्ये या विषयासह आत्ता मी इथेच थांबतोय. तुम्ही मात्र अशाच इंटरेस्टिंग कंटेंटसाठी स्टे ट्यून टू एलिगंट आय मीडियाज यूट्यूब चॅनल. थँक्यू.